आपली काही अजून शिष्यमंडळी अशी आहे की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही परीक्षेच्या वेळेस, आठवतच नाही. अभ्यास केलेला असतो भरपूर, पण परीक्षेच्या वेळेस एकदम ब्लँक होऊन जातात. मग असं का होतं? अभ्यास करायला लागले की डोक्यामध्ये वेगळे विचार येतात. पुस्तकाचं पान तसंच पुढं अर्धा तास झाला तरी याच्या पुढचं पान काही हलत नाहीये. मग असं का होतं? बाकीच्या मुलांना 80%, 90%, 98% मार्क्स मिळतात. आमच्या मुलाला 48% मार्क्स मिळत नाही. अशा लोकांच्या तक्रारी आहेत. आम्ही एवढं चांगलं त्यांना खायला घालतो, मुलांना चांगलं वातावरण देतो, मग आमच्या मुलांना मार्क्स कमी, इतरांच्या मुलांना मार्क्स जास्त. असं घडतं. असं का घडतं? हे बऱ्याचशा पालकांची काय तक्रार आहे की असं का घडत असावं. त्यांना समजत नाही का घडतं. तर ते घडू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर अभ्यासामध्ये एकाग्रता वाढली पाहिजे की एकाग्रता यशोबीजम असं सांगितलं. जिथे एकाग्रता साधली जाते तिथं यशाचं गमक आहे. यश कशामुळे मिळतं? तर एकाग्रतेनं. तुम्ही अभ्यास करताना तुमचं लक्ष जर एकाग्रता अभ्यासामध्ये झाली तर जे काय वाचाल ते सगळं लक्षात राहते की नाही? राहते की नाही? पण जबरदस्तीने तुम्हाला अभ्यासाला बसवलं, तुम्हाला अभ्यास करायचा नाहीये, आता तुम्हाला निवांत झोपायचं होतं, अशा वेळेस जर तुम्हाला बसवलं तर तुम्ही अभ्यास करू शकणार आहे का? नाहीये. म्हणजे वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे की नाही? आज तर तुम्ही लवकर उठलेला आहे की नाही? आपण सगळे कसे सूर्यवंशी आहोत. ठीक, सूर्य उगवल्याशिवाय आम्ही उगवणार नाही. मग असं जर झालं तर आपली एकाग्रता साधणार आहे का? एकाग्रता साधण्यासाठी काय पाहिजे? आपलं शरीर जे आहे ते कसं असलं पाहिजे? सुदृढ असलं पाहिजे की नाही? अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी असं म्हणतात आहे की नाही? चांगल्या सुदृढ शरीरामध्ये चांगलं सुदृढ मन वास करतं असं सांगितलंय. चांगलं मन कशाला म्हणायचं? की ज्याची एकाग्रता होऊ शकते. हे की नाही? एकाग्रता जर होत नसेल तर त्याला चांगलं मन म्हणता येईल का? त्याच्यात वेगवेगळे सारखेच विचार येत असतात. म्हणजे हे सगळं गार्बेज डोक्यामध्ये भरलेलं असतं. मोठ्या लोकांच्या बाबतीत हे नेहमी घडतं, मुलांच्या बाबतीत कमी घडतं. का तर मोठ्या लोकांचा संपर्क जो आहे तो बाहेरच्या जगाशी आलेला असतो, वेगवेगळ्या लोकांशी आलेला असतो, वेगवेगळे पिक्चर त्यांनी बघितलेले असतात. अजून तुम्ही पिक्चर एवढे बघत नाहीये, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण ते डोक्यात बसायला लागले की हे इकडं दुर्लक्ष व्हायला लागतं, हळूहळू लक्ष तिकडे जायला लागतं. पण दुर्लक्ष झालं तर मग अभ्यास होणार आहे का? नाही. तर त्यासाठी काय झालं पाहिजे? एकाग्रता झाली पाहिजे. आणि एकाग्रता जर झाली तर खऱ्या अर्थानं काय होईल? तुम्हाला यश प्राप्त होईल. आता महेश दादाने तुमच्याकडून काय करून घेतलं? पहिल्यांदा प्राणायाम करून घेतलं की नाही? प्राणायाम म्हणजे काय? प्राणायाम म्हणजे काय? श्वासाचा व्यायाम. श्वासाचा व्यायाम असेल त्याला श्वासोच्छ्वास म्हटलं असतं, श्वासायाम म्हटलं असतं त्याला. मग प्राणायाम का म्हणतात त्याला? वेगळा की नाही प्राणायाम? काय प्राणायाम म्हणजे? तुम्हाला काय वाटतं मुलांना? काय वाटतं प्राणायाम म्हणजे? काय वाटतं? बर, प्राणायाम म्हणजे काय? हा प्राणाचा व्यायाम व्हायला पाहिजे. किती प्राण आहेत? तुम्ही म्हणाल मला तर एकच प्राण आहे. किती प्राण आहेत? 5 मुख्य, 5 मुख्य आणि 5 उपमुख्य. उपप्राण पण आहे. कोणकोणते आहेत? 5 पंचप्राण, प्राण व्याम, अपान, उदान, समान. हे जे आहे हे पंचप्राण आहे. आणि हे पंचप्राण एकत्र जर एकवटले तर हनुमंतासारखी आपली अवस्था होते. घेऊन पंचप्राण असं सांगितलं ना त्याने. तर पंचप्राण हातामध्ये त्याने घेऊन म्हणजे एकवटले की तो उड्डाण करू शकतो. मनाच्या वेगानं तो जाऊ शकतो. मनाच्या वेगानं तो काय उडू शकतो. एवढं सामर्थ्य आपल्या मनामध्ये आहे. ठीक आहे. परंतु त्यासाठी काय केलं पाहिजे की आपला प्राण जो आहे हा काय झाला पाहिजे? एकवटला पाहिजे. हे सगळे वायू जे आहेत त्या वायूचं जर संतुलन बिघडलं तर सगळं बिघडतं. ठीक आहे नाही? शरीरामध्ये वायू आहेत, ठीक आहे, पंचवायू आहेत आणि पंचप्राण आहेत. तर हे पंचप्राण जे आहेत त्याचा व्यायाम करण्यासाठी म्हणून हे प्राणायाम करायचे. आणि प्राणायाम काय साधतं? तर मनाची एकाग्रता साधते.
काय? मनाची एकाग्रता साधण्यासाठी काय केलं पाहिजे? प्राणायाम केले पाहिजे. मग आता प्राणायाम किती प्रकारे करता येतात? प्राणायामाचे प्रकार किती माहिती आहेत का? 8 हं? मुख्य 8 मुख्य 8 प्रकार आहेत, बरोबर आहे. सगळ्यात सोपा कुठला आपण सांगतो? जो अनुलोम विलोम जो आहे, हे की नाही? अनुलोम विलोम म्हणजे काय? उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीनं दीर्घ श्वसन करायचं आणि उजव्या नाकपुडीनं सोडायचा, परत उजव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा आणि डाव्याने सोडायचा, बरोबर? याला काय आपण म्हणतो? अनुलोम विलोम, किंवा त्याला काय म्हणतात? अल्टरनेट नॉस्ट्रिल. नाडी शोधन, बरोबर की नाही? नाडी शोधन म्हणजे काय? याच्यामुळे काय होतं? तर नाडींची शुद्धता होते, बरोबर की नाही? आणि नाडींची शुद्धता झाल्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते शरीरामध्ये वाढतं, काय का? आणि त्याच्यामुळे काय होतं? मन शांत होतं. विचार शांत होतात का? नाही, मन शांत होतं. लक्षात ठेवा, आपली एकाग्रता कशामुळे साधते? मन शांत झाल्यानंतर काय? म्हणून पहिला जो व्यायाम आहे तो कसा करायचा आहे? अनुलोम विलोम. वारुणी, कसा करायचा पहिला प्राणायाम? अनुलोम विलोम. कसा? हा, कसा करून दाखव मला. कसा करायचा? डोळे नासाग्र दृष्टी लावायची अशी. सगळ्यांचं लक्ष आहे का माझ्याकडं? उजवी नाकपुडी जी आहे ते अंगठ्याने बंद करायची, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वसन करायचं, त्यानंतर डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास जेवढ्या गतीने घेतला त्या गतीने सोडायचा. अशी क्रिया डाव्या नाकपुडीने उजव्या नाकपुडीने परत डाव्या बाजूला असे केले की काय होतं? एक प्राणायाम आवर्तन होतं त्याचं. असे कमीत कमी आपण किती केले पाहिजेत आवर्तन? किती करावे? शास्त्राप्रमाणे किती सांगितलेलं आहे? अनुलोम विलोम तुम्ही जास्तीत जास्त करू शकता. अनुलोम विलोम हा आहे तो आपल्याला ज्यावेळेस प्राणायाम होऊन घेतोय त्यावेळेला 11 वेळा करावा. ठीक आहे? 11 वेळा केल्यामुळं काय होतं की तुमचं मन जे आहे ते स्थिर होतं. स्थिर झाल्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट वाचली किंवा आठवली तर ती आठवते. असं जर तुम्ही प्रयत्न कराल त्याच्यामुळे काय होतं? मनाची एकाग्रता साधली जाते, बरोबर आहे? या प्राणाच्या व्यायामामुळं शरीराच्या बऱ्याचशा व्याधीसुद्धा नष्ट होतात. असं आहे. म्हणून अनुलोम विलोम हा सुद्धा उत्तम प्राणायाम आहे. दुसरा जो प्राणायाम आहे त्याला काय म्हणतो? भस्त्रिका. आहे की नाही? भस्त्रिका कसं करतात? हा काय शरीराचा हा भात आहे, बरोबर आहे की नाही? मोठी दोन्ही हाताच्या मुठी आवळायच्या आणि वरती जोरात हे करायचं, तेव्हा श्वास काय करायचा? घ्यायचा, आणि नंतर परत तितक्याच वेगानं खाली घ्यायचं, त्यावेळेस श्वास सोडायचा. असा भस्त्रिका. यानं काय होतं? शरीरामध्ये आपल्या ऊर्जा निर्माण होते, चैतन्य निर्माण होतं. हे सगळं विश्व कशावर चाललेलं आहे? ते ऊर्जेवरती चाललेलं आहे की नाही? आपल्या आतमध्ये सुद्धा ऊर्जा असली पाहिजे. जर ऊर्जा नसेल तर आपलं हे चलनमान चालणार आहे का? नाही. देह सुद्धा आपला कसा असला पाहिजे? चैतन्यमान असला पाहिजे. नेहमी आपण सतेज असलं पाहिजे. त्यासाठी भस्त्रिका जो प्राणायाम आहे हा करणं आवश्यक आहे. भस्त्रिका प्राणायाम केल्यानंतर खऱ्या अर्थानं शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. उष्णता निर्माण झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तो मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि सगळ्या तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये, धमन्यांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. जेवढं ऑक्सिजनचं प्रमाण रक्तामधलं वाढतं तेवढं रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होतं आणि शरीर आपलं मन चैतन्यमय होतं. म्हणून भस्त्रिका प्राणायाम जो आहे हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. तिसरा आहे तो कपालभाती. कपालभाती कसा करायचा? आपला जो श्वास आहे, तुम्ही पद्मासन घाला किंवा सहजासन घाला, ठीक आहे? या आसनामध्ये बसून तुम्ही काय करायचं? ज्ञानमुद्रा घ्यायची, डोळे बंद करायचे आणि फक्त श्वास जो आहे ना तो बाहेर टाकत राहायचा. आपण श्वास बाहेर टाकतो, आपल्याला वाटतं मग आपल्या आतमध्ये श्वास कसा येणार? पण ज्यावेळा आपण श्वास बाहेर टाकत असतो ॲटोमॅटिकली शरीरामधला श्वास तो काय तो वाढत जातो आणि तो बाहेर पडत असतो. त्याला कपालभाती म्हणतात. काय? कपालभाती. याच्यामुळे काय होतं?
काय होतं याच्यामुळं? ऍक्च्युली शुद्धी क्रिया आहे ती हा. शुद्धी शरीराची शुद्धी. तर ज्याला कफ पित्त याचा त्रास आहे त्यानं जर कपालभाती केलं तर कफदोष जो आहे तो हा नाहीसा होतो. त्याच्यामुळे दृष्टीदोष असतील तर ते सुद्धा नाहीसे होतात. परंतु ते एखाद्या अनुभवी शिक्षकाकडून शिकावं. मेंदू सुद्धा काय होतं, ताजा तवानं होतो त्याच्यामुळे. म्हणून कपालभाती हा व्यायाम सुद्धा प्राणाचा उत्तम व्यायाम आहे. आणखी एक तुम्हाला मी व्यायाम शिकवणार आहे ज्याला भ्रामरी म्हणतात. भ्रामरी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. भ्रमर म्हणजे काय? भुंगा आहे की नाही? तर भुंगा जसा आवाज करतो तशा पद्धतीनं या ह्याच्यामध्ये आवाज येतो किंवा करायचा असतो. हा प्राणायाम कसा करायचा ते तुम्हाला मी छोटं शिकवतो. पहिल्यांदा तुम्ही पद्मासन किंवा सहजासनामध्ये बसायचं. बसल्यानंतर तुमचे हात जो आहे तो असा ताट ठेवायचा. सगळ्यांनी करा माझ्याबरोबर. दोन्ही भुवयावरती ही तर्जनी आली पाहिजे. तर्जनी म्हणजे दुसरं बोट. तर्जनी कुठली आहे? अंगठा म्हणजे तर्जनी नाही आहे. तर्जनी कुठली आहे? लक्ष इकडे द्यायचं, टेकून बसायचं नाही. याला तर्जनी म्हणतात. हे कुठं आली पाहिजे? भुवयावरती आली पाहिजे. ठीक आहे. 3 नंबरचं बोट ज्याला मध्यमिका म्हणतात, मध्यमा म्हणतात, ते कुठं आलं पाहिजे? पापण्यांवरती. म्हणजे आपले डोळे बंद होतील. हे अलगद ठेवायचं, जोरात दाबायचं नाही, तर डोळ्याला त्रास होईल. सगळे करतायत का? मला तर दिसत नाहीये. चौथं बोट जे आहे त्याला अनामिका म्हणतात. ते कुठं ठेवायचंय? नाकपुड्यांवरती ठेवायचं, दोन्ही नाकपुड्यांवरती. थोडेसे डोळे उघडून बघा मी कशा पद्धतीने ठेवलेलं आहे. आता डोळे बंद करा. अंगठा जो आहे दोन्ही हातांचा तो आपल्या कानाच्या पाळीवरती ठेवायचा आणि दाबायचा. म्हणजे काय होईल की कानातला वायू बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा कानामध्ये जाणार नाही, अशा पद्धतीनं. आणि नंतर दीर्घ श्वसन करायचं आणि थोडा वेळ तसंच थांबायचं. आणि श्वास सोडताना नाकपुडी किंचित उघडायची, किंचित. आणि जसा भुंगा आवाज करतो त्याप्रमाणे जोरात आवाज करायचा. आणि जो श्वास आपल्या थांबून ठेवलेला आहे तो नाकावरती आणि आपल्या डोळ्यांवरती आला पाहिजे, अशा पद्धतीनं तो जोरात आवाज करत सोडायचा. सगळ्यांनी बघा इकडं माझ्याकडे आणि नंतर तुम्ही करा. मी आता श्वास घेतोय. पाहिले सगळ्यांनी? त्याच्यानंतर बरेचसे प्रकार आहेत. सूर्यभेदन, चंद्रभेदन. सूर्यभेदन म्हटलं तर काय करायचं? उजवी जी नाकपुडी आहे ती ज्यावेळेला थंडीचे दिवस असतात त्यावेळेला सूर्यभेदन करावं. थंडी खूप आपल्या शरीरात झाली असते, आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली पाहिजे, थंडी कमी वाजली पाहिजे. त्यासाठी काय करायचं की उजव्या नाकपुडीनं डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वसन करायचं आणि त्याच नाकपुडीनं श्वास सोडायचा. ठीक आहे. आणि दृष्टी कुठं असली पाहिजे? नासाग्री असली पाहिजे. बरोबर आहे. अशा पद्धतीने जर व्यायाम केला तो प्राणायामाचा, हा प्राणायामामुळे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये उष्णता खूप तयार होते. आता ज्या ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे, सतत घामाच्या धारा लागतात, ठीक आहे नाही, घामाच्या धारा लागण्याचे प्रकार वेगळे आहेत. टेन्शन असेल, BP वाढतोय त्यांचा, किंवा व्यायामच अजिबात नाही आहे, मग शरीरातून घाम व्यायामामुळे बाहेर पडला नाही तर तो काय पडतो? मग त्वचेतून असा घाम बाहेर पडतो, त्रास होतो, प्रेशर असतं, ह्या सगळ्यांमुळे होत असतं. मग त्यांना काय केलं पाहिजे? ज्यांचं अंगाला खास सुटत असते, विशेषतः बरेचसे लोक असे की त्यांना त्वचारोग होतात, खास सतत खास सुटते अंगाला. अशा लोकांनी काय केलं पाहिजे? जसं सूर्यभेदन तसं चंद्रभेदन म्हणे. त्यांनी काय करायचं? आता मी तुम्हाला काय सांगितलं, उजव्या नाकपुडीने, त्यांनी डाव्या नाकपुडीने करायचं. श्वास घेणे आणि सोडणे असं जर केलं तर त्याचं शरीर थंड राहतं. मगाशी तुम्ही एक शिकवलं होतं, ठीक आहे.
त्याला काय म्हणतात? शीतल. शीतल. तर तो एक व्यायाम जो आहे प्राणाचा, तर तोही करावा. आता हे प्राणायामामध्ये 3 गोष्टी होतात ना. काय काय होतात आता आपण बघितलं की प्राणायाम जेव्हा आपण करतो तेव्हा पहिल्यांदा काय करतो आपण? श्वास घेतो आपण, हे की नाही? त्याला काय म्हणतात? पूरक. काय म्हणायचं त्याला? पूरक. नंतर श्वास थांबवायचा त्याला आपण काय म्हणतो? कुंभक, ठीक आहे नाही? आणि नंतर आपण श्वास सोडतो त्याला काय म्हणायचं? रेचक. हं? या 3 क्रिया प्राणायामामध्ये महत्वाच्या आहेत. याच्यामुळे प्राणायाम होत असतो. काय कुठल्या? पूरक, कुंभक आणि रेचक. ठीक आहे. अशा पद्धतीने रोज प्राणायाम करायचा. रोज प्राणायाम केल्याने काय होतं? तुमचं मन जे आहे ते नेहमी प्रसन्न राहतं आणि एकाग्रता चांगली होते. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा